जे लोक आज मला नावं ठेवतात ना, त्या लोकांसाठी मला हा व्लॉग म्हणजे हा स्पेशली व्लॉग बनवत नाही आहे मी. मला एक म्हणायचं आहे, जी झिरोतून विश्व निर्माण करण्याची मुलीमध्ये ताकद असते, ती आहे माझ्यामध्ये. म्हणून जी नावं ठेवतात, बदनाम करतात, काही गोष्टी करतात, XYZ जे बी काही गोष्टी असतात. तर मला एक म्हणायचं आहे, ही कोणाला पण आपण जे बी काही गोष्टी करतो ना, तर डायरेक्टली बोट उचलायला नाही पाहिजे. कोणाच्या कॅरेक्टरवर म्हणा या कोणाच्या काही गोष्टींमध्ये म्हणा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल परिपूर्ण काही माहिती नसेल, तर पहिले माहिती करून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही हे करा. मी विदाऊट सपोर्ट इथपर्यंत आले, की माझ्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही आहे, की कोणताही कितीही मोठा प्रॉब्लेम असेल, तर मी ते फेस करू शकत नाही. कारण की मी अशी मुलगी आहे, की हर एक प्रॉब्लेम मी स्वतः सॉल्व्ह केलेला आहे. लोकांनी भरपूर प्रॉब्लेम क्रिएट केले. माझ्या रस्त्यामध्ये भरपूर काटे बिछवलेले आहेत. कारण की 10वीला आम्ही 15 मुलं-मुली होतो. माझे मामाची मुलं, मावशीची मुलं होती. त्यामधून मी एकुलती एक मुलगी 10वीला पास झाली होती. इव्हन मुलंसुद्धा पास नव्हते झालेले. तर ह्या गोष्टींमध्ये कुठं ना कुठंतरी लोकांना असं वाटायचं की गरीब घराची मुलगी आहे, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायची 25 रुपयाने रोजाने. आज ती इथपर्यंत पोहोचली, पास झाली. माझ्या घरातल्यांनी सांगितलेलं गेलं की कुठे काय करणार आहे? हिला कशाला शिकवता? जेव्हा माझे वडील मला शिकवायचे तेव्हा त्यांनी सांगितलेलं, कुठे हिला शिकवतायत? कुठं काय करणार आहे? कुठं नोकरी लागून नाव ठेवणार आहे? अशा भरपूर काही सीन झालेले आहेत माझ्या लाईफमध्ये आणि मी सहन केलेले आहे. तरीसुद्धा माझ्या वडिलांनी कोणाकडे लक्ष न देता, मी काही चूक न करता मी बदनाम होती पहिले. बट कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी गोष्टी मनात राहून जातात. आमच्या इकडे एक ॲज अ फ्रेंडशिप करणंसुद्धा खूप मोठा गुन्हा आहे. नातेवाईकांमधून येणं, सगळ्या गोष्टी फेस करणं, एक मेंटली टॉर्चर होऊन जाते आणि मुलगी एवढी मोठी नसते हो. तुम्ही कोणत्याही मुलीला एवढं बोलता तर मोठी नसते. बट कसं असतं माहिती आहे का? काही लोकांना काम न धंदा हरिगोविंदा म्हणतो ना, तशी सीन असते. त्यांना दुसऱ्याच्या मुलींना नाव जोपर्यंत ठेवत नाही ना, तोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही. तर ह्या गोष्टी आहेत. तर असो, जे बी होतं त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे. माझेच दुश्मन पण आहेत. मतलब मी दुश्मनी कोणाकडून घेत नाही आहे. पण असं आहे ना, की दुसऱ्याचं बघवत नाही. पण असं नाही की ते त्यांच्या घरात जाऊन आपण खातो आहे, असं पण नाही आहे. मेहनतीनेच खातो आहे. कोणाकडे हात तर फैलवत नाही की मला दे बाबा, मला दे म्हणून, असं पण नाही आहे. तरीसुद्धा लोकांना काय असते काय माहिती. पण असो, ज्यांचे त्यांचे विचार असतात.